तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की 15 ऑगस्ट 2026 अर्थातच स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सिडकोने नवी मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे माझे पसंतीचे सिडकोचे घर ही योजना जाहीर केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी घरे उपलब्ध केलेली आहेत. नेमकं या योजनेसाठीचं बुकलेट कसं बघायचं, बुकलेटमध्ये कोणती कोणती महत्वाची माहिती दिलेली आहे, जे काही बायफर्केशन असेल, याच्या नियम व अटी असतील किंवा ज्या काही कॅटेगरी वाईज म्हणजे कोणत्या कोणत्या प्रवर्गासाठी किती घरे उपलब्ध आहेत, म्हणजे कळंबोलीला किती आहेत, तळोजाला किती आहेत, खारघरला किती आहेत, किंवा तुम्हाला अनामत रक्कम किती भरायची आहे किंवा एकंदरीत यासाठीची आवश्यक पात्रता आणि अटी काय आहेत, हे सगळं आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आरके प्रॉपर्टी न्यूज. आता आपल्याला माहिती आहे मित्रांनो, जी काही माझे पसंतीचे सिडकोचे घर ही जी काही योजना जाहीर केलेली आहे, त्या योजनेसंदर्भातले महत्त्वाचे डिटेल आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे, जे शॉर्टकटमध्ये पाहिले होते. पण आपण सांगितलं होतं की आपण याचे डिटेल व्हिडिओ सुद्धा बनवणार आहे, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की नेमकं या घरांचे डिटेल्स कसे आहेत किंवा स्टेटस काय आहे, कधीपर्यंत ही घरे तयार होऊ शकतात, कधीपर्यंत पोझिशन मिळू शकतं. पहिले मित्रांनो, ही योजना जे आहे याचं बुकलेट सिडकोने ऑलरेडी प्रसिद्ध केलेलं आहे. त्या बुकलेटमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, ही जी काही योजना आहे ती EWS अर्थातच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक PMAY साठी आहे. त्याच्यामुळे यासाठी काही अटी आणि नियम आहेत. म्हणजे तुमचं संपूर्ण भारतामध्ये कुठेही घर नसावं आणि तुमचं उत्पन्न हे वार्षिक उत्पन्न 6 लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे आणि मासिक उत्पन्न 50,000पेक्षा कमी असणं आवश्यक आहे. तरच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. पाहूया नेमकं यासाठीचं बुकलेट कसं डाउनलोड करायचं आणि नेमकं कोणती कोणती माहिती दिलेली आहे ते एका ग्राफिकच्या माध्यमातून. चला तर आपल्याला म्हाडाचं बुकलेट डाउनलोड करण्यासाठी पहिलं आपल्याला सिडकोच्या वेबसाईटवर जायचं आहे. जी वेबसाईट आहे https://sidcohomes.com. या sidcohomes.com वरती गेल्यानंतर अशा प्रकारचा पेज ओपन होणार आहे. पेज ओपन झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता माय प्रिफर्ड सिडको होम वरती क्लिक करायचं आहे, जिथे तुम्ही ऑलरेडी नोंदणी केलेली होती किंवा रजिस्ट्रेशन केलेलं होतं. अशा प्रकारचा पेज ओपन होईल. इथे तुम्ही लँग्वेज चेंज करू शकता. आता हे इंग्लिशमध्ये दिसतंय, तर तुम्हाला मराठीमध्ये करण्यासाठी कॉर्नरला मराठी आहे, तिथे क्लिक करा. ही सगळी माहिती तुम्हाला मराठीमध्ये दिसणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, इथे पाहू शकता जाहिरात अशा प्रकारे दिलेली आहे. सगळं व्यवस्थित दिलेलं आहे. ते डिटेल्स सुद्धा दिलेले आहेत. महत्वाचं की याचं बुकलेट कुठे बघायचं किंवा बुकलेट संदर्भात अनेक प्रश्न आले, सर आम्हाला बुकलेट माहित नाहीये किंवा बुकलेट कसं बघायचं याची माहिती द्या. तर प्रकल्पाची डिटेल तुम्ही पाहू शकता, परंतु बुकलेट पाहण्यासाठी तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे. स्क्रॉल केल्याच्या नंतर खाली हा टॅब येईल. इथे आल्यानंतर आपल्याला बघा लिंक डाउनलोड कायदेशीर लॉटरीची माहिती. आता इथे बघा मित्रांनो, डाउनलोडमध्ये तुम्हाला पहिले दिसते योजना पुस्तिका 2026. या योजना पुस्तिका 2026 वर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं जे काही बुकलेट आहे ती ओपन होणार आहे आणि याच्यामध्ये ती सगळी माहिती दिलेली आहे. हे बुकलेट आपण अशा प्रकारे ओपन केलं मित्रांनो, कारण हे बुकलेट सुद्धा अतिशय महत्वाचे आहे. याच्यात जे काही महत्वाची माहिती आहे ती मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर अशा प्रकारे हे बुकलेट डाउनलोड करून घ्या. आता आपण पहिलं पाहूया का बुकलेटमध्ये काय काय माहिती दिलेली आहे ते. आता बुकलेट तुम्ही पाहू शकता. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो, इथे इमेजेस वगैरे दिलेले आहेत. सगळं सिडको निर्माण योजनेची माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर खाली बघा काय दिलेलं आहे. जे मेसेज आहे आपले सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुदगलजी यांचा. त्याच्यानंतर पहा माझे इथे इंडेक्स दिलेला आहे. याच्यामध्ये पहिलं आहे मित्रांनो, माझे पसंतीचे सिडकोचे घर महागृहनिर्माण योजना ऑगस्ट 2026 प्रकल्प तपशील. तपशील काय दिला तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. खारघर पूर्व सेक्टर तळोजा सेक्टर क्रमांक 39 1 BHKचे घर आहेत मित्रांनो. 27.47 हे 27.56 याचा एरिया आहे, जो कार्पेट एरिया आहे, परंतु तो चौरस मीटरमध्ये आहे. चौरस फूटमध्ये 322 कार्पेट एरिया मित्रांनो. 41 टावर आहेत, एकूण 4,229 घरे आहेत आणि किंमत पाहिली तर 23,50,000 याची किंमत ठेवण्यात आलेली आहे. खारघर बस डेपो या ठिकाणी 1 BHKचे घर आहेत मित्रांनो. कार्पेट एरिया 322 आहे, एकूण 10 टावर आहेत. त्याच्यामध्ये 293 घरे उपलब्ध केलेली आहेत. किंमत आहे 43,50,000 रुपये. कळंबोली बस डेपो या ठिकाणी 1 BHKचे घर आहेत, 322 कार्पेट एरिया आहे, 8 टावर आहेत, 257 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. 37,70,000 रुपये किंमत ठेवण्यात आलेली आहे. अशी एकूण या लॉटरीमध्ये 4,779 घरे उपलब्ध केलेली आहेत. आता इथे महत्वाचं काय असेल मित्रांनो, कार्पेट एरियामध्ये जिथे लागू असेल तिथे बाल्कनी व डक्ट क्षेत्राचा समावेश आहे. सर्व अधिकृत दस्तऐवजामध्ये रेरानुसारचे कार्पेट क्षेत्रफळ सर्व कागदपत्रामध्ये स्पष्टपणे नमूद केले जाईल. हेतुपत्र, वाटपपत्र व करारनामा. म्हणजे जे कार्पेट एरियामध्ये जिथे लागू असेल तिथे बाल्कनी किंवा डक्टचा समावेश कार्पेट एरियामध्ये केलेला आहे. म्हणजे बिल्डरांच्या धर्तीवर हे केलेले मित्रांनो. म्हणून हे महारेरामध्ये आणि तुमच्या हेतुपत्रामध्ये
कार्पेट एरिया हा वेगळा वेगळा येऊ शकतो. पुढे महत्वाचे मित्रांनो, कोणत्या कोणत्या कॅटेगरीसाठी, कोणत्या कोणत्या प्रवर्गासाठी किती घरे उपलब्ध आहेत. तर पहा, ऑगस्ट 2034 साठी सदनिकांचा वर्गनिहाय तपशील अशा प्रकारे आहे. सेक्टर क्रमांक 39 तळोजा या ठिकाणी एकूण 4229 घरे आहेत. त्याच्यापैकी दिव्यांग संख्या म्हणजे जे अंध व अपंग आपण म्हणतो त्यांच्यासाठी 368 घरे उपलब्ध आहेत. सर्वसामान्य जनता, सामान्य जनरल पब्लिकसाठी 1570 घरे उपलब्ध आहेत. अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी 635 घरे उपलब्ध आहेत. अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी 446 घरे उपलब्ध आहेत. विमुक्त जाती या प्रवर्गासाठी 22 घरे उपलब्ध आहेत. भटक्या जमाती या प्रवर्गासाठी 108 घरे उपलब्ध आहेत. नंतर प्रकल्पग्रस्त प्रवर्गासाठी 372 घरे उपलब्ध आहेत. माथाडी कामगार 263 घरे उपलब्ध आहेत. राज्य शासकीय कर्मचारी 65 घरे उपलब्ध आहेत. माजी सैनिक 111 घरे आणि धार्मिक अल्पसंख्याक 176 घरे आणि अंतिमतः शेवटचा प्रवर्ग आहे मित्रांनो, पत्रकार बांधवांसाठी 73 घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तळोजा या ठिकाणी. दुसरा आहे मित्रांनो, कळंबोली बस डेपो सेक्टर क्रमांक 17 या ठिकाणी पहा, युनिटची संख्या एकूण घरे आहेत 257. त्याच्यामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी 68 घरे आहेत. सॉरी 64 घरे आहेत. सामान्य व्यक्तींसाठी 96 घरे आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 49 घरे आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 32 घरे आहेत. विमुक्त जाती प्रवर्गासाठी 2 घरे आहेत. भटक्या जमाती प्रवर्गासाठी 7 घरे आहेत. प्रकल्पग्रस्त एकही घर उपलब्ध नाहीये. माथाडी कामगार बांधवांसाठी 3 घरे उपलब्ध आहेत. राज्य शासकीय कर्मचारी 1 घर. माजी सैनिक प्रवर्गासाठी 3 घरे. धार्मिक अल्पसंख्याकासाठी एकही घर नाहीये आणि पत्रकार बांधवांसाठी एकही घर नाहीये. आणि नंतर आहे मित्रांनो, खारघर बस डेपो या ठिकाणी सेक्टर क्रमांक 14. इथे युनिटची संख्या आहे 293 घरे आहेत. दिव्यांग व्यक्तींसाठी 72 घरे आहेत. सामान्य जनतेसाठी 119 घरे आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 18 घरे. अनुसूचित जमाती 71 घरे. विमुक्त जाती 2 घरे. भटक्या जमाती 1 घर. प्रकल्पग्रस्त 1 घर. माथाडी कामगार 2 घरे. राज्य शासकीय कर्मचारी 1 घर. माजी सैनिक 1 घर. धार्मिक अल्पसंख्याक 2 घरे आणि पत्रकार बांधवांसाठी एकही घर उपलब्ध नाही. अशी जर एकूण संख्या पाहिली तर यामध्ये युनिट 4779 आणि दिव्यांग व्यक्तींसाठी एकूण घरे आहेत 504. सामान्य व्यक्तींसाठी एकूण घरे आहेत 1785. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एकूण घरे आहेत 702. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी एकूण घरे आहेत 549. विमुक्त जातीसाठी एकूण घरे आहेत 26. भटक्या जमातीसाठी एकूण घरे आहेत 119. प्रकल्पग्रस्तांसाठी एकूण घरे आहेत 373. माथाडी कामगारांसाठी एकूण घरे आहेत 288. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एकूण घरे आहेत मित्रांनो 67. माजी सैनिक जे प्रवर्ग आहे त्यासाठी 115 घरे. धार्मिक अल्पसंख्याक 178 घरे आणि पत्रकार बांधवांसाठी 73 घरे उपलब्ध करून दिलेली आहेत. आता प्रकल्पाचा तपशील पाहण्यासाठी तुम्ही या स्कॅनरवरती जाऊन संपूर्ण तपशील पाहू शकता. तुमचा फ्लोर प्लॅन कसा आहे, नेमकं त्यातील डिटेल कसं आहे, तेथील प्रकल्पाचा एकंदरीत लेआउट कसा आहे, हे सगळं याच्यामध्ये प्रॉपरली दिलेलं आहे. नंतरच्या भागात आपण नक्कीच याच्यावरती आपण माहिती पाहणार आहोत. इथे थोडक्यात मॅप दिलाय मित्रांनो, तळोजा, कळंबोली आणि खारघरचा. प्रकल्पामध्ये सुविधा कोणत्या कोणत्या आहेत अतिशय महत्वाचं आहे. तर उद्यान म्हणजे गार्डन आहे, गझेबो आहे, गझेबो सिटिंग आहे, शॉपिंग प्लाझा आहे, लहान मुलांचे क्रीडा क्षेत्र आहे, बहुउद्देशीय क्रीडांगण आहे, वॉकिंग ट्रॅक आहे, सामुदायिक केंद्र आहे, बैठकीची जागा आहे आणि एम्पी थिएटर सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी मित्रांनो 2 प्रवर्ग आहेत. एक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि एक सर्वसामान्य जनता. पण ही जी योजना आहे ती फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच असल्यामुळं त्यासाठी ती पात्रता काय आहे? आपण पात्रता पाहूया. तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी पात्रता मित्रांनो पहिली आहे, ज्या अर्जदारांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपये पर्यंत आहे, म्हणजे वार्षिक उत्पन्न 6 लाख पर्यंत आहे, तो अर्जदार या प्रवर्गासाठी पात्र राहील. अर्ज सादर करायच्या दिनांकास अर्जदाराचे वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असावे. तुमचं वय 18 वर्षापेक्षा जास्त असायला पाहिजे. अर्जदार, त्याचा पती पत्नी अथवा तसेच अविवाहित मुले यांच्या नावावर भारतात कोठेही पक्के घर नसावे. भारतात पक्के घर नसलेल्या कमावत्या प्रौढ सदस्याला वैवाहिक स्थिती विचारात न घेता एक स्वतंत्र कुटुंब मानले जाऊ शकते. म्हणजे जर समजा अनमॅरिड असेल तर त्याला स्वतंत्र कुटुंब मानलं जाऊ शकतं आणि पती पत्नी असतील तर त्यांना सुद्धा स्वतंत्र कुटुंब मानलं जाऊ शकतं. अविवाहित मुले असतील तर त्यांच्याही नावावर कुठेतरी घर नसायला पाहिजे आणि महाराष्ट्र राज्यात 15 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ वास्तव्य असल्याचा डोमिसाईलचा दाखला तुम्हाला देणं बंधनकारक ठरणार आहे. या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला भारत सरकारकडून 1.5 लाखाचं आणि महाराष्ट्र शासनाकडून 1 लाखाचं अनुदान मिळणार आहे. म्हणजे 2.5 लाखाचं अनुदान हे तुम्हाला उपलब्ध राहणार आहे. म्हणजे किमतीमधून तुमचं एवढं अनुदान हे मायनस होणार आहे. म्हणून इथे जे काही किंमत दिली त्याच्यात 2.5 लाख कमी करा तर तुमची ती फायनल किंमत ठरणार आहे. लाभार्थी कुटुंब म्हणजे काय?
तर हेच पाहिलं मित्रांनो, की सगळ्यांचं आपण जे काही माहिती आता पाहिली, तीच माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते-कोणते द्यायचे आहेत. तर या ठिकाणी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न म्हणजे अर्जदार व त्याचे जोडीदाराचे मागील 12 महिन्याचे एकत्रित वार्षिक उत्पन्न. पती आणि पत्नी दोघांचेही उत्पन्न दाखवायचं आहे. कुटुंबातील सर्व सदस्याच्या आर्थिक वर्ष 2025-26 चे आयकर विवरणपत्र द्यावं लागणार आहे. तहसीलदार यांनी जारी केलेला आर्थिक वर्ष 2025-26 चे उत्पन्नाचं प्रमाणपत्र हे कोणीतरी एक तुम्हाला द्यावं लागणार आहे. या तिन्हीपैकी चारीपैकी एक तुम्हाला डॉक्युमेंट्स द्यावं लागणार आहे. एकतर तुम्ही आयकर विवरणपत्र द्या किंवा तुमचा उत्पन्नाचा दाखला द्या किंवा मग नियोक्त्याने एम्प्लॉयरने दिलेले आर्थिक वर्ष 2025-26 चे उत्पन्न प्रमाणपत्र, इन्कम सर्टिफिकेट जे लेटर हेडवरती आहे ते तुम्ही देऊ शकता. अर्जदार व सहअर्जदार उत्पन्नात मिळवत नसल्यास विवाहित नमुनीतील प्रतिज्ञापत्र. अर्जदार आणि सहअर्जदार हे दोघांपैकी एक जण कमावता नसेल तर त्यात तसं तुम्हाला फॉर्म जी प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार आहे. अर्जदार व त्याच्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याच्या नावात भारतात पक्के घर नसायला पाहिजे, ही महत्वाची अट आहे. इथे आरक्षण कसं आहे मित्रांनो, तर अनुसूचित जाती 11%, अनुसूचित जमाती 6%, भटक्या जमाती 1.5%, विमुक्त जाती 1.5%, शारीरिकदृष्ट्या अपंग 5% असा हे सामाजिक प्रवर्ग आहे आणि आरक्षित प्रवर्ग राज्य शासकीय कर्मचारी 1%, माथाडी कामगार 5%, प्रकल्पग्रस्त 5%, माजी सैनिक 1.5%, पत्रकार 1% आणि धार्मिक अल्पसंख्याक 2.5% आरक्षण या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. आता सर्वसाधारण अटी, नियम हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, कारण या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये दिलेल्या आहेत. परंतु लक्षात घ्या, ज्यांना अर्ज करायचा असेल, ह्या तुमच्या अटी आणि ह्या शर्ती तुम्हाला धारण करणं बंधनकारक असणार आहे. तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता, अन्यथा अर्ज करता येणार नाही. अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, अनामत रक्कम किती भरायची आहे? तर ₹75,000 तुम्हाला या ठिकाणी अनामत रक्कम भरावी लागणार. जे बुकिंग रक्कम आपण म्हणू शकतो, जे आपण घर बुक करताना जी भरायची आहे, ती बुकिंग रक्कम इथे ₹75,000 तुम्हाला भरावी लागणार आहे. आता इतर ज्या काही अटी आणि शर्ती आहेत मित्रांनो, त्या संदर्भात आपण पुढील भागात सविस्तर माहिती पाहणार आहोत. ज्याच्यामध्ये आपण जे काही महत्त्वाच्या बाबी आहेत, म्हणजे पी-एम-ए-वायशी निगडीत ज्या अजून काही बाबी दिलेल्या आहेत, जे काही अजून माहिती दिलेली आहे, ती सविस्तर माहिती पाहूया. कारण हा व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो आणि म्हणून हाच व्हिडिओ आपण 2 भागामध्ये बनवूया. पुढील भागामध्ये आपण ह्याचे माहिती पुस्तिका जे काही बाकी उरलेली माहिती पुस्तिका आहे, त्याच्यामध्ये नेमकं काय-काय दिलेलं आहे. म्हणजे तुमचं कायदेशीर हक्क वारसा हक्क आहे, लाभांचे हस्तांतरण आहे, तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे, तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते-कोणते लागणार आहेत किंवा इतर ज्या काही बाबी याच्यात दिलेल्या आहेत. घर निवडताना काय काळजी घ्यायला पाहिजे, नोंदणी कशी करायची, घराचं वाटप कसं होणार आहे, गहाण खातं कसं बनणार आहे, कागदपत्र कोणते लागणार आहे. कागदपत्राचा जर विचार केला मित्रांनो, आपण सांगितलं की आधार कार्ड, पॅन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र आणि तुमचं पासपोर्ट साइज फोटो 2 लागणार आहेत. त्याच्यानंतर तुमचं जे काही वास्तव्याचं अट आहे, डोमिसाईल सर्टिफिकेट त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट सुद्धा देणं बंधनकारक आहे आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला त्या प्रवर्गाचं जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे ते देणं बंधनकारक असणार आहे आणि जात वैधता प्रमाणपत्र असेल तर तुम्ही ते जमा करू शकता. बाकी नॉर्मल अटी आहेत मित्रांनो, बाकी एवढा काही फरक नाही किंवा जास्त काही फरक नाही. नक्कीच तुम्ही ह्या प्रॉपरली वाचून घ्या. तर एकंदरीत मित्रांनो आपल्याला आज सिडकोची जी काही माझे पसंतीचे सिडकोचे घर योजना आलेली आहे 4,879 घरांसाठी त्या योजनेचे डिटेल आपल्याला नक्कीच समजलेले असतील. तुम्हाला मित्रांनो या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल, तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट हवं असेल, तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट काढायचं असेल, इतर जे काही आवश्यक जन्माचा दाखला असेल, हे सगळ्या गोष्टी असेल तुम्ही आम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि पुढील प्रक्रिया पूर्ण करू शकता. इथे तुम्हाला कागदपत्रे काढून दिली जातील, त्याशिवाय ऑनलाईन अर्ज सुद्धा भरून दिले जातील. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.